आता बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये महिला अत्याचाराचं एक नवं प्रकरण समोर आलंय। नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिक पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या संदर्भात 9 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। यामध्ये 6 आरोपी सध्या अटकेत आहेत। नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचाराचं हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। अत्याचारासह धार्मिक भावना दुखावल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे नोंदवलेले आहेत आणि 6 आरोपींना अटक झाली आहे। आरोपींना 10 एप्रिलपर्यंत म्हणजे 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे। या सगळ्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी काय म्हटलेलं आहे बघूया। आमची मागणी पोलिसांच्याकडे हीच आहे की याचे धागेदोरे जिथपर्यंत आहेत की याच्या मुलगी तिथपर्यंत गेलं पाहिजे। तिचा जर यामध्ये सहभाग असेल तर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि मग हे महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्याला पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि मग आमची मागणी अशी आहे की या प्रकरणामध्ये जर संघटितपणे जर गुन्हेगारी झाली असेल तर मकोक अंतर्गत या सगळ्या ग्रुपवरती कारवाई झाली पाहिजे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, एकंदरीत आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर या बाबतीत पोलिसांनी अधिकृतरित्या आणखी काही खुलासा केलेला आहे काय? काय नवीन तपशील आहेत यातले? मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण हे गाजत असताना आता आणखीन काही महिलांचं लैंगिक शोषण आणि महिलांचं छळ केल्याचं अत्यंत धक्कादायक घटना जे उघडकीस आलेली आहे। या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 6 संशयित आरोपींच्या विरोधात हे गुन्हा दाखल करून या 6ही लोकांना नाशिक पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची देखील व्याप्ती मोठी आहे आणि म्हणूनच जे SIT सुद्धा नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास आता जे SIT कडनं केला जातोय। नाशिकच्या मुंबई नाका भागामध्ये एक कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये खरं तर हे महिला काम करत होते। एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे, काही महिलांचं हे छळ करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने धार्मिक भावना हे दुखवल्याचा सुद्धा आरोप या महिलांनी केलेला आहे। अशा वेगवेगळ्या घटना हे घडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा आरोप करत या सगळ्या महिलांनी जवळपास 9 लोकांनी या 6 संशयितांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आणि अधिकचा तपास जो आहे या सगळ्या प्रकरणी नाशिकमध्ये जे SIT स्थापन केलेली आहे आणि त्याच SITच्या मार्फत केला जातोय। मागच्या काही दिवसांपासून अशोक खरातचा जो मुद्दा आहे तो अत्यंत गाजतोय। अशोक खरातने अनेक महिलांसोबत हे लैंगिक अत्याचार असेल किंवा लैंगिक छळ हे अशोक खरातने केलेले होते आणि हे प्रकरण ताजा असताना आता नाशिकमध्ये आणखीन काही महिलांवरती अशाच पद्धतीचं प्रसंग जे ओढवलेले आहे। एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे, काही महिलांना जे आहे लैंगिक छळ असेल किंवा त्यांना मानसिक त्रास असेल किंवा धार्मिक भावना दुखवण्यास पद्धतीचे केलेले वक्तव्य असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या महिलांनी जे आहे त्या नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक तपास आता पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे अजून या सगळ्या एकूणच घटनेमध्ये आणखीन काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आज या सगळ्या 6 संशयितांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर केला असता या सगळ्या संशयित आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी तपास एकूणच कशा पद्धतीने होतो आणि काय माहिती समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असणार। जी, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या किरण, तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा।